विदर्भाला उष्णतेच्या लाटेचा रेड अलर्ट देण्यात आला आहे। वाढत्या उष्णतेने विदर्भातील नागरिक हैराण झाले आहेत। विदर्भात वर्ध्यात 47.1 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली आहे। वर्ध्यात सिव्हिअर हीट वेव्हचा इशाराही देण्यात आला आहे। वर्ध्यासह अमरावती आणि अकोला जिल्ह्यालाही रेड अलर्ट देण्यात आला आहे। ग्रामीण भागात 3 पत्र्याच्या शेडमध्ये राहणारे नागरिक उकाड्यानं हैराण झाले। हे जे नागरिक आहे एकूणच उन्हाच्या अनुषंगाने सावलीचा सहारा घेत बसलेले आहे। काय सांगशील कशा प्रकारचा सध्या तू उन्हाच्या अनुषंगाने सावलीत बसलेला आहे? हो, खूप ऊन तापते आहे। आता तू शेतातून आलो आहे, शेतीची कामं सर्व विस्कळलेली आहे, मजूर नाही भेटत, ऊन खूप आहे म्हणते। अजिबात कामाला मजूर येतच नाही उन्हाच्यामुळे आणि लोक पूर्ण झाडाखाली बसून आहे आपापल्या घरापाशी। उष्णतेची लाटेचं प्रमाण खूप वाढलेलं आहे आणि शेतीचे कामं वगळलेले आहे, तरी पण कोणी मजूर पण शेतात येत नाही। खूप गर्दी होते, घरातली लेकरं झोपत नाही, त्यांना हवा घालायला लागते आणि चुलीवर स्वयंपाक पण करायला लागते। अशा परिस्थितीत आम्ही राहतो। काय एका वर्धा जिल्ह्यामध्ये रोज 46-47 डिग्री सेल्सिअस तापमान तापत आहे। त्याच्यामध्ये काय पत्र्याचं घर आहे, मुलांना अभ्यास करायला त्रास होत आहे आणि उन्हामध्ये काय झालं का आमच्या शेतामध्ये जनावराला सुद्धा पाणी मिळत नाही, चारा मिळत नाही। त्याच्यामुळे दुभत्या जनावरांवर खूप दुधाच्या धंद्यावर परिणाम झालेला आहे। पंकज गादगे, पुढारी न्यूज, इंझाळा, वर्धा।